मित्रांनो, लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्याला प्रत्येकजण एक प्रश्न नेहमीच विचारतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचे आहे, काय बनायचे आहे. आणि आपण आपल्या स्वतःला सुद्धा हा प्रश्न विचारत राहतो की आपल्याला आपल्या आयुष्यात नेमकं काय बनायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचे नेमके काय करायचे आहे हा एक प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येकजण स्वतःला विचारत असतो. हा देखील एक प्रश्न आहे ज्यावर मला विश्वास नाही की आपण प्रथम स्थानावर विचारण्यास त्रास द्यावा. मला आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत नाही, मला एवढेच माहीत आहे की ते हे नाही. हीच भावना एका मित्राने मला दाखवली. मी त्याच्या 20च्या मध्यात आहे, हुशार, जाणकार आणि तो मेहनती आहे, पण तो अजूनही अशा कामात अडकलेला आहे की किमान वेतनापेक्षा जास्त नाही. दरवर्षी तो मला सांगतो की तो विद्यापीठासाठी अर्ज करतो, पण तो कधीच ते पार करत नाही. का? कारण तो या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. मित्रांनो, अशाच आपल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओत आपल्याला मिळणार आहेत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला आपण सुरुवात करूया की आपल्याला जीवनात काय करायचे आहे त्याबद्दलचे महत्त्वाचे पॉइंट्स. उत्कटता विकसित होते. मला काळजी वाटते की बरेच लोक एकाच सापळ्यात अडकतात. त्यांनी काहीही करण्यास सुरुवात करण्यापूर्वी जीवनाचे मोठे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर विश्वास ठेवण्याचा सापळा, ज्या सापळ्यात तुम्हाला उत्कटतेने जन्म घ्यावा लागेल आणि आपल्या आवडींना व्यवसायाशी जोडणे सोपे आहे हे खोटे बोलणे. जेव्हा लोक मला विचारतात की मी 5 किंवा 10 वर्षात काय करणार आहे, तेव्हा मी सहसा त्यांना सांगतो की मी एक उद्योजक होणार आहे. अरे, तुमचा व्यवसाय काय असणार आहे? हा इंटरनेट व्यवसाय असू शकतो. यावर विश्वास ठेवण्याची माझ्याकडे कारण आहे. कमाई आणि फ्रीलान्स कामाच्या दरम्यान मला यावर्षी सुमारे $10,000 मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील 4-5 वर्षे एकाग्रतेने प्रयत्न केल्यास हे निश्चितच राहण्यायोग्य उत्पन्न होऊ शकते. पण मी सहसा असे म्हणत नाही कारण तो मुद्दा नाही. सर्व प्रामाणिकपणे मला कल्पना नाही की मी एका दशकात कुठे जाणार आहे. माझा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवतो की गेल्या काही वर्षामध्ये माझ्या आवडीनिवडी मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या आहेत. कॉमकेटचे 19 वर्षीय CEO बेन क्रेस्टोच्या माय स्टार्टअप लाईफ या पुस्तकात त्यांच्या उत्कटतेची सुरुवात कशी झाली हे दाखवते. त्याची सुरुवात स्वप्नाने झाली नाही, त्याची सुरुवात गॅरेजमध्ये झाली नाही, याची सुरुवात एका नाविन्यपूर्ण एपिफेनीनेही झाली नाही. ती कदाचित उद्योजकांची सर्वात जास्त आठवणी आहेत. कॅप्लॉनच्या स्टार्टअप या पुस्तकात जेरी कॅप्लॉनच्या एपिफनी क्षणाची कथा सांगताना तो पुढे सांगतो, ज्यावर बेन जोडतो, माझी एपिफनी प्राथमिक असली अशी माझी इच्छा आहे. ते नव्हते आणि बहुतेक नाही. बेनने किशोरवयीन CEO असण्यापूर्वी किंवा असण्याची आपली कहाणी शेअर केल्याने हे स्पष्ट होते की त्याची आवड विकसित झाली आहे. उद्योजकता आणि फरक निर्माण करण्यात स्वारस्य होते, परंतु या स्वारस्यामधून त्याने लहान पावले उचलली, प्रत्येकाची आवड निर्माण केली. मला विश्वास नाही की त्याचा प्रवास त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवण्यापासून सुरू झाले. कुतूहलाने निर्णय बदला. करिअरच्या मार्गाबद्दल निश्चित निर्णय घेण्याऐवजी तुम्ही उत्सुक व्हावे असे मला वाटते. जग कसे कार्य करते याबद्दल उत्सुक व्हा. तुमच्या स्वतःच्या स्वारस्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये उत्कटतेने व्यायाम करू शकता असे छोटे छोटे मार्ग शोधा. जरी आपण अद्याप त्यातून पैसे कमवण्याचा मार्ग शोधू शकत नसलो तरीही उत्कटतेपासून पैसे कमवणारा हा पूल घाईघाईने बनवता येत नाही. व्याज अनेकदा टाकून दिले जाते कारण ते लगेच उत्पन्नाच्या स्रोतामध्ये जोडले जाऊ शकत नाहीत आणि म्हणून काम करणे इतके महत्त्वाचे नाही. ब्लॉगिंग हे एक उत्तम उदाहरण आहे. मला अनेक ब्लॉगर्स माहीत आहेत ज्यांना प्रो व्हायचे आहे. त्यांना त्यांच्याकडे असलेले व्याज घ्यायचे आहे आणि ते उत्पन्नाच्या उत्कट स्रोतामध्ये बदलायचे आहे. पण ब्लॉगिंग सोपे नाही. मी पाहिलेले सर्वात जलद यश देखील लेखकाने ब्लॉगिंगला छंदापेक्षा अधिक दावा करण्याआधी 1 वर्ष घेतले आणि ते लेखन प्रतिभा, नशीब आणि विश्वसनीय कामामुळे होते. आवड विकसित करण्यासाठी संयम हा एक आवश्यक घटक आहे, परंतु त्याहूनही अधिक तुम्हाला इतर शक्यतांसाठी खुले असणे आवश्यक आहे. उत्पन्नासाठी व्याज हा सरळ मार्ग नाही. 80% नवीन व्यवसाय पहिल्या 5 वर्षात अयशस्वी होतात, परंतु अधिक मनोरंजक आहे की 20% यशस्वी झाले. बहुतेकांनी ते अपेक्षित केले नाही. त्याची प्रचंड लोकप्रिय वेबसाईट सेट करण्यापूर्वी स्टीव्ह पावलिना
यांना विश्वास होता की तो उत्पादने आणि कार्यशाळांमधून जास्तीत जास्त कमाई करेल, पण जवळपास 5 वर्षानंतर तो हे सर्व जाहिराती आणि संलग्न विक्रीतून बनवतो. त्याची व्यवसाय योजना बनवताना त्याने कमाईची शक्यता कमी केली. त्याचप्रमाणे बहुतेक लोकांच्या आवडी सरळ मार्गावर चालतात यावर माझा विश्वास नाही. स्कॉट ॲडम्सची सुरुवात अर्थशास्त्रातील पदवी आणि बँकेतील पदापासून झाली आणि आता तो यशस्वी व्यंगचित्रकार आहे ज्याने दिलबट तयार केला. उत्कटतेचा विकास करण्यासाठी 7 पायऱ्या आणि ती कार्य करणे या पायऱ्या आपण आता पाहणार आहोत. पहिली पायरी, कुतूहलाच्या ठिणग्या गोळ्या करा. तुमच्या कृतीमध्ये अजून उत्कटतेचा नरक नाही, त्याची काळजी करू नका. माझ्या ओळखीच्या बहुतेक लोकांना नाही, आणि जर तुम्ही 30 वर्षाखालील असाल तर तुम्ही बहुधा प्रचंड बहुमतात असाल. पहिली पायरी म्हणजे तुमची ऊर्जा फक्त इच्छांमध्ये गुंतवणे. आवडीच्या त्या छोट्या ठिणग्या जिथे तुम्हाला त्याची आवड बनवण्यासाठी पुरेशी माहिती नसते. ब्रेन कॅस्ट्रोला याला शोधत असलेल्या यादृच्छिकपणा म्हणतात. माझ्यासाठी माझी अंतर्ज्ञान शोधण्याची आणि संभाव्य मनोरंजक गोष्टींमध्ये लहान गुंतवणूक करण्यासाठी ती वापरण्याची प्रक्रिया आहे. याचा अर्थ वेगवेगळी पुस्तके वाचणे, वेगवेगळे उपक्रम घेणे आणि वेगवेगळ्या लोकांना भेटणे. व्यापक संघटना काम करू शकणाऱ्या उत्कटतेचा अडखळण्याची भरपूर संधी देतात. दुसरी पायरी, आवडीच्या फ्लेम्स फॅन करा. स्वतःला बऱ्याच यादृच्छिकतेच्या समोर आणल्यानंतर तुम्हाला यशाची लागवड करणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आवडीच्या छोट्या छोट्या ठिणग्यांवर निर्माण करा. तुम्ही भौतिकशास्त्राविषयी एखादे पुस्तक वाचले आणि विषय आवडल्यास भौतिकशास्त्राचा वर्ग घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही मूलभूत प्रोग्रामिंग आवडत असेल तर एक लहान सॉफ्टवेअर प्रकल्प वापरून पहा. तिसरी पायरी, विचलित होणे दूर करा. लहरी जोपासणे आणि नवीन आवडी शोधण्यासाठी वेळ लागतो. मी स्वतःसह उत्पादन क्षमतेवर एवढा भर देण्याचे एक कारण म्हणजे त्याशिवाय मी हे पर्याय शोधू शकत नाही. तुमची स्वारस्य अस्सल आणि एक्सप्लोर करण्यायोग्य असल्यास अत्यावश्यक गोष्टी काढून टाकणे फार कठीण नसावे. दूरदर्शन, जास्त इंटरनेट वापर आणि व्हिडिओ गेम्स यासारख्या विचलितांना मोकळे होण्यासाठी थोडी कंडिशनिंग लागते. कठीण भाग म्हणजे तुमचा विश्वास नसलेला वेळ पुन्हा वाटणे. ही पायरी, कमीत कमी जगणे. जर तुमच्याकडे आधीपासूनच एखादे काम असेल ज्याबद्दल तुम्हाला आवड नाही तर तुम्हाला पुढे चालू ठेवण्यासाठी आवश्यक तेवढेच काम करा. वैध आवडींना उत्पन्न मिळवून देण्याची कौशल्य विकसित होण्यासाठी वेळ लागतो. मी उपाशी कलाकार बनणे आणि प्रचंड कर्जे गोळा करणे सुचवत नाही, परंतु जर तुम्ही तुमची आवड जगत नसाल तर मोठ्या आणि मोठ्या पगारासाठी तुमचे आयुष्य वाढवणे टाळा. नाहीतर तुम्ही फक्त स्वतःला अशा जीवनात अडकवता जे आरामदायक आहे परंतु अन्यथा मृत आहे. झेन हॅबिट्सचे लेखक लिओ बाबोता हे याचे उत्तम उदाहरण आहे. 6 मुलांसह फ्रीलान्सिंग काम आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी दुसरी नोकरी. त्याने खर्च कमी करण्याचे आणि त्याच्या आवडीवर लक्ष केंद्रित करण्याचे मार्ग शोधले. त्याची वेबसाईट त्वरित आश्चर्यकारकपणे लोकप्रिय बनली आहे आणि काही वर्षात ती त्याच्यासाठी उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत असल्याचा मला आश्चर्य वाटणार नाही. कमीत कमी जागा आणि आरामदायी अशा असमाधानकारक जीवनात अडकणे टाळा. 5वी पायरी, मूल्य निर्माण करणारी आवड निर्माण करा. आपल्याकडे सामाजिक मूल्य निर्माण करणारे कौशल्य असल्यास आपण जवळजवळ कोणत्याही माध्यमातून पैसे कमवू शकता. आवडीने कमाई करण्यासाठी कौशल्य लागते कारण कोणताही उद्योजक तुम्हाला सांगू शकतो, परंतु कायदेशीर मूल्य प्रदान केल्याशिवाय ते अशक्य आहे. तुम्हाला तुमच्या विकसनशील आवडीनिवडींना एखाद्या कौशल्यात बदलण्याची गरज आहे जी मानवी गरजा पूर्ण करू शकेल. काही आवडींचे भाषांतर करणे सोपे आहे. संगणकामध्ये स्वारस्य तुम्हाला सॉफ्टवेअर डिझायनर बनण्याची परवानगी देऊ शकते. इतर अधिक कठीण आहेत. कवितेची आवड एखाद्या विशिष्ट मानवी गरजा पूर्ण करते, अधिक कठीण असू शकते. 6वी पायरी, त्या मूल्यावर कमाई करण्याचा मार्ग शोधा. एकदा तुमच्याकडे सामाजिक मूल्य निर्माण करण्याची क्षमता आली की तुम्हाला उत्पन्न मिळवण्यासाठी पुनरावृत्ती करता येण्याजोग्या प्रक्रियेत बदलण्याची आवश्यकता आहे. हे नोकरीच्या स्वरूपात असू शकते. एक प्रोग्रामर म्हणून तुम्हाला गुगलद्वारे नियुक्त केले जाऊ शकते किंवा ते फ्रीलान्सर किंवा उद्योजक बनू शकते. मुद्रीकरण मूल्य सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग कसे करायचे, स्वतःची विक्री कशी करायची आणि मानवी गरजा जोडण्याचे मार्ग कसे शोधायचे हे शिकणे आवश्यक आहे. तुमचा नोकरीत काम करण्याचा किंवा व्यवसायाचा मालक असण्याचे त्यांनी काही फरक पडणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात.
आहात, त्यामुळे तुम्हाला इतर लोकांची सेवा करण्यासोबत तुमची आवड कशी जोडायची हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. 7वी पायरी, पहिल्या पायरीवर परत जा. या प्रक्रियेचे टप्प्याटप्प्याने वर्णन करणे दिशाभूल करणारे आहे. हे सूचित करते की एक गंतव्यस्थान आहे, कोणतेही गंतव्यस्थान नाही. लहरीपणाने पालन करणे, आवड जोपासणे, त्यांचे मूल्यवान कौशल्यांमध्ये रूपांतर करणे आणि शेवटी त्यातून कमाई करणे ही प्रक्रिया आयुष्यभर चालते. माझ्या काही आवडी आहेत ज्या चरण 1 आणि 2 मध्ये आहेत. हा ब्लॉग 6व्या पायरीच्या मधोमध आहे. 10 वर्षात मी कदाचित त्या सर्वांमधून पूर्णपणे वेगळ्या उत्कटतेने गेलेलो असेल. तुमची सर्व आवड 6वी पायरी पूर्ण करणार नाही किंवा पूर्ण करू शकत नाही, परंतु आपण आपल्या जीवनात कार्य करू इच्छिता हे आपण ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या मिथका इतकेच चिकाटी ही मिथक आहे जी आपल्याला फक्त एकच आवड असू शकते. मी अशा टप्प्यावर आहे जिथे आवड जोपासणे म्हणजे माझ्याकडे बऱ्याच पर्याय आहेत. आनंददायक आणि परिपूर्ण करिअरकडे नेणारे बरेच संभाव्य मार्ग. एका अयशस्वी प्रयत्नावर वेळ लावू नका. तुम्हाला तुमच्या आयुष्याची काय करायचे आहे, तुमच्या आयुष्याचा अंदाज लावता येण्याजोग्या कथेतून जाण्याची गरज नाही. याची सुरुवात एखाद्या स्वप्नाने करायची नाही. कठोर परिश्रम करून आणि 4 बेडरूम असलेल्या एका छान घरात जाण्याची गरज नाही. त्याऐवजी ते फिरू शकते आणि प्रवास करू शकते. आपल्याला अंतिम उत्तर माहीत असणे आवश्यक नाही. आपल्याला फक्त पुढील चरणांवर कार्य करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आपल्या आयुष्यात नेमके काय करणार आहात हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.